नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं पुन्हा एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. मंडळी, कार्यक्रमाला 2 वर्ष झालेली आहेत. आम्हाला वाटलं तर तुम्हाला कंटाळा येईल, आम्हाला पण कंटाळा येईल की काय, पण नाही, कार्यक्रमाची गोडी वाढत चाललेली आहे. काही गोष्टी अशाच असतात, जितकं त्याचं आयुष्य वाढतं तितकी त्याची गोडी वाढत जाते. जसं की लोणचं असतं, मोरावळा असतो, बघा ना, आयुष्य वाढतं तशी गोडी वाढते. तसंच काही नाटकांचं सुद्धा आहे, काही कलाकृतींचं सुद्धा आहे. ती जितकी वर्ष जास्त चालतात तितकी त्याची गोडी वाढायला लागते. आणि ते नाटक पुन्हा पुन्हा नव्या संचात जरी आलं तरी आपल्याला ते बघण्याचा मोह होतोच. असंच एक अजरामर नाटक आता पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतंय. नाटकाचं नाव आहे सौजन्याची ऐशी तैशी. सगळं कसं इन्स्टंट. मी म्हणालो नाटकाचं नाव आहे सौजन्याची ऐशी तशी, ब्लास्ट झाल्यासारखे सगळे कलाकार आले. बरोबर दिलेलं 1 मिनिटात सगळं संपलं आणि सगळं सादर पण झालं. अर्थात केदार शिंदे म्हटल्यानंतर 1 मिनिटातली जादू आपल्याला बघायला मिळते, ती तिकडे सुद्धा बघायला मिळाली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सगळ्यांचे लाडके सुपरस्टार भरत जाधव. वा वा, स्वागत करूयात कमलाकर सातपुते यांचं. कांचन पगारे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मयुरेश पेनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जयराज नायर यांचं स्वागत. प्रशांत विचारे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि विभव राज्याध्यक्षसाठी जोरदार टाळ्या. आता स्वागत करूया. बाकी काय असू नसो, ही कोरिओग्राफी माझी नव्हती, पण ह्या सगळ्या सुंदर मुली माझ्या बाजूला उभे राहतील हे जे कोणाचं डोकं होतं थँक्यू सो मच. थँक्यू ज्यांनी कुणालाही सुचलं. जोरदार टाळ्या सुकन्या काळणसाठी. चैत्राली गुप्ते यांच्यासाठी जोरदार टाळ्या. स्मिता गोंदकरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि स्वागत करूयात परी तेलंगचं. हो बरंच सर, पुन्हा एकदा एक नवं नाटक, तेवढीच एनर्जी. काय सांगाल या नाटकाबद्दल? एकतर मी फार नशिबान समजतो मला की हे नाटक करायला मिळते. राजा भाऊनी केलं होतं त्यावेळेस, तर आम्ही ते तसं न करता एक आत्ताच्या काळातले सौजन्याची ऐशी तशी केलं आहे. माझं कॅरेक्टर म्हणाल तर त्यातलं तसं जे आहे ते आम्ही कॅरिकेचर उभं केलं आहे. आता राजा भाऊने एक अजरामर ती व्यक्ती रेखावर नेलेलीच आहे, पण एक कॅरिकेचर कोणते कॅरेक्टर कसं आउट करेन मी, ते आतले कलाकार त्याच समाधानी. क्या बात, वा वा. सगळ्यांचं स्वागत. विनंती करेन आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. तर गप्पांना सुरुवात करूयात भरत सरांपासूनच. तुम्ही जी व्यक्तिरेखा मग साकारताय त्याबद्दल काय सांगाल? काय नाव त्या व्यक्तिरेखा? नाना बेरके. तर मुळात तो बेरकी माणूस आहे आणि त्याला स्वतःला अहंकार वाटावा असा काही गोष्टी नसल्यामुळे एक समोरच्या माणसांवर म्हणजे शेजाऱ्यांवर म्हणा किंवा घरातल्या लोकांवर एक दहशत निर्माण करणं, जरा मोठमोठ्याने भांडणं, जेणेकरून आपली किंमत आपल्या आतला अहंकाराला जरा बरं वाटेल, अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे. वा वा. कमलाकर, तुमच्याकडे येणार, तुमची काय आहे भूमिका? जसं आता भरत म्हणाला की सगळी यांची जी फॅमिली आहे ती सौजन्याने न वागणारी आहे. आणि ते नंतर सौजन्यात वागायला लागतात, नंतर त्या ज्या काही गमती जमती होतात ते हे नाटक आहे. तर माझं जे कॅरेक्टर आहे ते नेमकं उलट आहे, म्हणजे तो कधीच सौजन्यात वागत नाही, असं थोडासा तिरकट आहे. त्याच्यामुळे ते करताना मला खूप त्रास झाला, कारण मी सतत सौजन्याने वागत. बर. तर एक ऍक्टर म्हणून ते करायचं होतं, म्हणून मी हे नाटक घेतलं. चैत्राली, आता तुमच्याकडे येणार, तुमची काय व्यक्तिरेखा आहे या नाटकात? मी नानी बेरकेचं कॅरेक्टर करते, नानांची वा. बायको. आणि खाष्ट, खडूस,
मी जशी नाही आहे तसं हे कॅरेक्टर आहे. माझ्यासाठी वेगळं होतं कारण मी आत्तापर्यंत असंच कॅरेक्टर कधीच केलं नाही आहे. सो क्रेडिट गोज टू केदार शिंदे. मजा येते भरत बरोबर काम करताना. स्मिता, तुमचं काय आहे कॅरेक्टर, कशी आहे व्यक्तिरेखा? या नाटकात मी पारूचा रोल प्ले करते. माझ्यासाठी पहिलंच नाटक आहे हे. मग हे व्यक्तिरेखेचं नाव आधी लिहिलेलं होतं का नंतर? ॲक्च्युली ओरिजिनल नाटकामध्ये सुद्धा पारू आहे. तर ही जी आहे ही खूप लाऊड अशी कॅरेक्टर आहे. आमचा हेतू एकच आहे की यांना त्रास, बेरके परिवारांना त्रास द्यायचा आणि तिकडून त्यांना हकलायचं. अच्छा. तर आमच्या या 2 टीममध्ये जो क्रिकेट मॅच चालतोय आणि जसे आम्ही सारखे हरतोय तर त्याच्यात ही मजा येते. वा. तरी तुझी काय व्यक्तिरेखा आहे? मी यात भरतदादाच्या मुलीचं काम करते. मंदा कॅरेक्टर प्ले करते आहे. राजा गोसावींनी गाजवलेलं नाटक आहे त्याच्यामुळे एक खूप जबाबदारीने पार पाडण्याची जे म्हणतात तर तसं होतं की अरे बापरे, म्हणजे लोकांच्या अपेक्षा ऑलरेडी उंचावलेल्या असतात. सो मजा येते, लोकांनाही मजा येते. सो आय एम हॅपी. वा वा. तर नाटक म्हटलं की एक गोष्ट असते पाकिट. प्रत्येक जण पाकिटासाठी काम करतो. एकच माणूस पगारावर आहे, कांचन पगार आहे. जन्मपासूनच माणूस बघा म्हणजे नशीबच घेऊन आलेलं काय म्हणतात बाबा. आणि मी पण पाकिटावरच आहे रे. कांचन, तुमची काय आहे व्यक्तिरेखा? यात मी देसाई नावाचं कॅरेक्टर करतो एक, जो नानाच्या शेजारी असतो. थोडा कपटी आहे, तो प्लॅन करत असतो. याच्या स्वभावाचा फायदा घेण्याचा, याच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा तो प्रयत्न करत असतो, जेणेकरून तो याचं घर हडप करेल. जमत नाही त्याला, पण त्यातनं जी काही मजा आम्ही करतो. वा वा. मयुरेश, काय आहे तुझी व्यक्तिरेखा या नाटकात? माझ्या कॅरेक्टरचं नाव पके आहे. मी भरत सरांचा मुलगा आहे नाटकात. आणि तो उद्धट आहे, पण आईबाबांवरती तितकंच प्रेम आहे त्याचं. वा वा. तर गुलकन केबल नेटवर्कवर सुद्धा एक गेम शो आता होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी होणार आहोत. गेम शोचं नाव तुमच्या नाटकाच्या जवळपास जाणार तुम्हाला वाटू शकतं, पण ते आमचं आहे. गेम शोचं नाव आहे फाजील डालडा सौजन्याने ऐशी तैशी. बघूयात काय घडतं गेममध्ये. गुलकन केबल नेटवर्कवरती मी आपल्या सगळ्यांचा लाडका टोस्ट अतिशय मनापासून स्वागत करतो या आपल्या लाडके कार्यक्रमात, ज्याचे नाव आहे फाजील डालडा सौजन्याने ऐशी तैशी. असा एक गेम आपण या ठिकाणी आता खेळणार आहे आणि बघायचं की त्या खेळामध्ये काय घडणार आहे. जे काय स्पॉन्टेनियस निघेल ते आपलं, बाकीचं देवा. साधारणपणे आम्ही ह्याच नियमाने हा खेळ खेळत असतो. तर इथे काही भविष्य सांगणारे माणूस येत असतात. तर आता ह्या आयटमला बोलूया. या फाजील या. चंद्रविलास, हे एक बरं असतं तुमचं. जोक निघू आल्यावर तरी माणसं असतं. ह्याच्यासाठी आपण तुमचं पेमेंट केलेलं आहे सर. तर जॉन अब्राहम सारखे केस असलेले चंद्रविलास फाजील यांचं मी मनापासून स्वागत करतो. चंद्रविलास फाजील हा अत्यंत मोठा माणूस अजिबात नाहीये. चंद्रविलास, तुमचं मनापासून स्वागत आणि मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज टेकवा बुड. तर गेमला आपण अरे वा, क्या 1000ची सुट्टी मिळते. फटके मिळतील. बसा. ती अजून नोट नाही भरली का? हा, देऊ की. आणि ते लोकांनी सांगितलं नोटा पोस्टात एक्सचेंज करा. तुम्ही पोस्टाच्या पेटीत टाकत होता नोटा परवा दिवशी. कशाला इज्जत का? असे मिळते तो काय घर येत नाही, पत्रांनी येणार आहेत का काय नोटा? हा, तर चंद्रविलास फाजीलजी, तुमचं मी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला फारच नॉलेज आहे ग्रह तारे यांच्याबद्दलचं. हाय, देवाची कृपा. तर मला वाटतं की आपल्याकडे जी माणसं आलेली आहेत त्यांचं तुम्ही काही भविष्य सांगू शकता का त्या कार्डांवरून? हो, सांगतो ना. मी लिहूनच आणलंय सर. अरे वा, म्हणजे आजही पाठांतर नाही, तात्काळ सेवा सर.
पटकन एवढंच होऊ शकतं सर. असं आता वाचा. खतरनाक आणि अत्यंत त्यांचं याच्यामधलं अगाध ज्ञान. बापरे. आता तुम्हाला टेन्शन आलं असेल. नाही नाही. मग मला आलं आता. मग मला आलंय. ह्याची रिहर्सल झाली आहे का? नाही ना. आता भीती म्हणून राहिली नाही. सगळं देवावर सोडते. केदार शिंदे सर बसलेले आहेत. सर नमस्कार. कॅमेरामॅन तिकडे घ्या. नमस्कार सर. केदार शिंदे सरांचं भविष्य ते दाखवतायत. बघू त्यांच्या कार्ड मध्ये काय येतं. केदार शिंदे यांचं भविष्य बघा. अरे बापरे. एक नटाचं नटाचं नाव आहे. कोण आहे नट हा? हे बघा भाऊ जाधव. भाऊ जाधव. हो. असं कसं काय? काय ते त्यांच्या चित्रपटात म्हणा नाटकात म्हणा जाधव नावाचीच मंडळी घेतात. ओ त्यांना स्टार करतात सुपरस्टार करतात. ओके. म्हणून हा नवीन नट आलेला आहे भाऊ जाधव. अच्छा. यांना सर तुम्ही कधी स्टार करणार त्याची खूप वाट आहे. ओके. त्यांच्या भविष्यात तुम्ही आहेत. भाऊ जाधव. भाऊ जाधव. अच्छा अच्छा. वा वा. शिव कडक. म्हणजे पण ते ऑब्जेक्शन घेऊ शकले असते की नुसते जाधव नाहीत म्हणजे बाकीचे पण आहेत म्हणजे तुम्ही अंकुश चौधरीचं घ्या असं ते म्हणूच शकले असते. पण ह्याच्यावर पण आम्ही अभ्यास केला. आम्ही अंकुश चौधरीचं पॅन कार्ड चेक केलं तर त्याच्यावर अंकुश जाधव लिहिलेलं असं ते ॲक्च्युअलमध्ये सरकारी भाषेत सगळी जाधवच आहेत. आता काय करू शकत नाही. तर आता हे नंतरचं भविष्य आहे. भरत जाधव यांचं भविष्य पहा. ओ सौ भरत जाधव यांचा सौ photo. भरत जाधव सौ यांचा भरत जाधव मिसेसचा त्यांचा आलेला आहे फोटो. कसं काय बरं? भरत सर यांच्याकडे जरा जास्त लक्ष द्या तुम्ही सर. का बरं असं म्हणलं बायकोकडे लक्ष द्या? कारण काय नाही त्यांचे चित्रपट बघा ना. हां वाचा. हा. हे बघा माझ्या नवऱ्याची बायको. हा. झक मारली बायको केली. चालू नवरा होळी बायको. नवऱ्याची कमाल बायकोची धमाल. असे चित्रपट. हा तर मी म्हणतो वहिनीनंच घेऊन एक चित्रपट काढा. काय? मीच नवरा आणि माझी बायको. छान. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता कोणाचं भविष्य आहे का? कार्ड तर संपली राव तुमच्याकडची. सरप्राईज आहे. ओ स्मिता गोंदकर यांच्या. ओ स्मिता गोंदकर यांच्यासाठी सर तुमच्या भविष्यात काय आलेलं आहे? त्यांनी खूप असं मोठं गाणं फेमस केलेलं आहे. त्याच्यावरून काय भविष्य? पप्पी दे पारोला. अच्छा. तर माझी अशी इच्छा आहे त्यांना कुणी पप्पीच देईना. एवढे तर पप्पी मागतात पप्पीच देईना. तर माझी अशी इच्छा आहे काय की मी त्यांना काय थांबा ना. फॅमिली कार्यक्रम आहे. हा मग मी कुठं म्हणलं नाही देतो ना. हा काय पप्पी आणलाय द्या मग. हा देणार आहे. अच्छा. कुठे मला बरोबर माहिती. आणि मला यांना परितेलिंग हा. यांचं भविष्य मी हात बघून सांगू शकतो. ओ माय गॉड. इथं खतरनाकच आहे नॉलेज त्यांचं. दाखवा. या. उद्या काय करते? भविष्य बघताय का काय करताय? बसा खाली. फाजील तुम्ही प्रायोजक आहे म्हणून मी काय बोलत नाही तुम्हाला. तर आता या ठिकाणी आणखीन एक गृहस्थांना मी आमंत्रित करणार आहे. खरं तर आपण सगळी शाळेत गेलेलो असतो आणि शाळेमध्ये आपल्याला शिक्षकांनी शिकवलेलं असतं. तर आमच्या या थुकरडवाडीमध्ये एक गुरुजी आहेत. ते आता तुम्हाला भेटायला येतात आणि त्यांचं असं म्हणणं की सगळे माझेच विद्यार्थी आहेत बाबा. तर बघूयात गुरुजींचं काय म्हणणं. गुरुजी या. बरं आहे ना तुमचा धंदा चालू आहे ना. या बसा ना. नवीन नोटा घेत जा आता. हा, कोण आलं? अरे बापरे बाप. अरे सगळे माझे विद्यार्थी आलेत. समोर पण बसले.
अरे हा भरत हो, भरत जाधव. भरत तुमचे विद्यार्थी आहेत? अरे, माझा विद्यार्थी आहे काय भरत. सांग, हे तुमचे सर आहेत का पण? हा भरत हा केदार हा यांनी नाव काढला वा वा. शाळेतून अच्छा. तेव्हाच मी ओळखलं हे मोठे होणार पण हा भरत वा 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 पण तुझी इतकी नाटकं केली तुझ्या त्या एका नाटकाबद्दल फार ऑब्जेक्शन आहे बाबा मला काय कुठले नाटक हे सई रे सई त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन आहे अरे 50 वेळा नाटक बघितलंय मी 50 वेळा पण एकदा पण यांनी सई तामणकर दाखवली नाही त्याच्यात त्याला काय अर्थ आहे मी म्हटलं आज दाखवेल उद्या दाखवेल पण काही नाही दाखवली त्यांनी अच्छा, असं आहे. हा, मग असं आहे बाबा असं करत जाऊ नको दाखव जरा केदार तर लहानपणापासून फार नाटकी म्हणजे हे, नाटक करण्यामध्ये फार नाटक हुशार हा. करण्यात फार हुशार, हुशार. सर. आणि सगळ्या पोरांना 2-2 3-3 रोल द्यायचा हो? हा. भरतला तर म्हणायचं तू 4 रोल कर अरे वा म्हणजे प्रयोग म्हणून वेगळा. नाही नाही प्रयोग म्हणून नाही रे तेवढं बजेट कमी होतं ना मग एका नाटाला 5 रोल दिले की बजेट कमी त्याचं गणित असं असं ते तुझं नाटक कुठलं आहे आता आले तू तू मी तो तुम्ही मी आता परत आलो होतो. मध्ये त्या संतोष पवारने किती रोल केले 14 ना. 14 रोल बापरे 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 म्हणजे त्या नाटकाचं बजेट किती कमी असेल बघ. म्हणजे मला तर वाटते संतोष पवारला 12-13 रुपये पर भूमिका म्हणजे एक आपलं असं सांगितलं तुमचं काय गणित अरे, जुन्या काळात? थोडं बाजूला हो आई ग. अरे कमलाकर ना रे हा ह्या पोराकडे बघून फार वाईट वाटतं आम्हाला का फार फार वाईट म्हणजे आमच्या शाळेत ती घटना घडली ना तेव्हापासून फार वाईट वाटतं मला. घटना घडली कुठली घटना नाही घडली? नाही हे पोरं बसले होते शाळेत जोरदार वादळ आलं आणि जे छप्पर उडालं शाळेचं ना. ते परत आलंच नाही हा बरं हा एकटा नव्हता हा, तो वैभव मांगले तो सल्लागरे आणि हे तो विलास उजवणे आणि तो डान्स करतो तो पोरगा कोण कोण? हे आपला सुनील सुनील मराठीवर गोडबोले. काम करायचं तो सुनील गोडबोले. सुनील गोडबोले हे सगळे त्याला आहे म्हणे थोडे थोडे तो कोणाच्या तरी मागे लपला होता थोडे थोडे खोपकर सरांना एक प्रश्न विचार आम्ही खोपकर सरांना. सर नमस्कार सर उगत तुमच्या ओळखीचे आहेत म्हणून तुमचं धाडत बाकीची नादी पण नाहीत लागत त्यांच्या. तसं नाही ते निर्माते आहेत चांगले बघा, चांगले जपून नाटकं. विचारा हो, हो. घरी पण जायचं आहे ते मोठे निर्माते आहेत चांगली चांगली नाटकं दिलीत आतापर्यंत त्यांनी हा. चित्रपट पण केलेत काही खरंय, खरंय. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे अच्छा वा विचार. की, सर हजाराच्या सुट्ट्या आहेत का तुमचं ते 1000चं सुटे बघा काय ते प्रश्न विचारला तर बघा आता परत हे बघा 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 असं आहे. तर काय माणसं आता इथे खेळायला येणार आहेत तर त्यांनी तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतले बाबा की आम्ही खेळायला येणार नाही आम्ही जरा ऑब्जेक्शन घेतो तर त्यांचं काय ऑब्जेक्शन आहे आपण बघूयात. या सगळे एकत्रच या. अरे बापरे लोकांच्या पोटात गोळा येतो यांच्या छातीत गोळा आला. एक मिनिट सगळी adjustment आहे. ए, तुमचं ऑब्जेक्शन काय तुम्ही एन्जॉय तुमचं ऑब्जेक्शन काय तर म्हणजे वेगळं दिसतं.
आम्ही सगळे ओरिजिनल आहोत मदन सुखात मे. तुम्ही सगळे Original आहोत. यांचं लेटर पण आलं यांच्या सगळ्या संस्थेचं की बाबा आम्ही जे ओरिजिनल माणसं आहे तर भरत जाधव असं सांगतात की हे कॅरेक्टर तुमचे आहेत. ह्यांचं म्हणणं की हे आम्ही ओरिजिनल आहे, ह्यांचं तुम्ही बघून करता आणि सांगत नाही लोकांना. हे ओरिजिनल असं यांचं म्हणणं आहे. येस मदन सुखात मे. नाही एक मिनिट थांबा. तुम्ही ठीक आहे, ते साडीवाले कुठले भरत जाधव आहेत? अय्या नीलेश ओळखलं नाहीस? अगं बाई अरेच्या टू काहीतरीच. अयो अरे बापरे. आवाजावरनं पण नाही ओळखलं. कोण? सोनाली. अरे सोनालीजी. सेम येतोय. एकदम Same आहे की नाही? हो म्हणा. सेम Same का? खतरनाक. मॅडम तुम्ही जपानच्यात? नाही का? सोनाली. ब्रुसली कोण तुमचा? भाऊ माझा. बसलेलं बरं. सगळ्यांनी सोनाली म्हणून गोड मानून घ्या आता. नाही चांगलं आहे. तुम्ही त्यांच्यासारखी आयडिया करायला पाहिजे होती. कशी? त्यांनी बघ जमलं नाही जमलं गलगलीची पाठी झाली. पुढच्या वेळी. तुमचं यांचं काय काय? तुमचं काय बोर्ड का आणलाय? बोर्ड आणलाय. का मिमिक्री जमल्यानंतर किमान नावावर तरी ओळखतील ना. म्हणजे गलगले पाठ केलं तसं निदान बोला थोडं तरी. गलगले गलगले बघा सगळे आपल्याकडे बघतायत बाबा, काही खरं नाही बाबा. गलगले बोर्ड आणलाय आपण, किमान बोर्डवरून तरी ओळखू दे. गलगले गलगले. मला ऑब्जेक्शन आहे. खरं तर ओरिजिनल कोण हे आता आपण बघूयात. सर तुम्ही बोलून दाखवा यांचा डायलॉग, मग हे बोलतील. बघू ओरिजिनल कोण. पहिले हे बोल. डायलॉग मदन बघू सेम कोण ओरिजिनल मला आता बघायचं. इथे ही स्पर्धा. सर एक मिनिट तुम्हाला थोडी हेल्प करतो सर. चॉईस आहे तुम्हाला घ्या. हे काय केलंय? दात. अच्छा तरी म्हणलं चहाचे कप कुठं गायब होतं. घ्या सर. चांगले आहेत ना? म्हणजे चहा प्यायल्यानंतर वाया नाही घालवले सर. अरे बाप. हा ओरिजिनल आहे, कारण ओरिजिनल कधी असं बॅकला गेलेलं नाही. वा 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 वा. ते सर एक डायलॉग तुम्ही बोला, मग यांना मी चान्स देतो बोलायचा. मला येतो सर. हा. मदन थांबा. सुखात. तेवढंच आलंय कालपासून मदन सुखात मी तेवढंच पाठ केलं. हा सर तुम्ही एक डायलॉग बोलू शकता. त्याला आवड. हा सर तुम्ही एक डायलॉग बोलत सर. सोनियाचा दिनू आजी अमृते पाहिला. एन्जॉय. सर मी एन्जॉय आणि मदन सुखात मी पाठ केलाय. तुम्ही कोण आहात? तुमची ओळख नाही सांगितली त्यांना. या त्यांच्या बरोबर. ओरिजिनल कोण आहे आता सांग. आता आम्हाला काय आजच्या गावात. अण्णा नमस्कार करतो हा, अण्णा. अच्छा. अण्णा मी नमस्कार. अण्णा असं करू नका अण्णा, मारतील मला. अण्णा असं करू नका. नमस्कार मी दामू. माझ्याकडे पण आहे गाणं एक. गोड कोजिरी लाज लाजिरी टाईट होणार नव्हती. ताई तू होणार नवरी. टाईट होणार नवरी. पण हे हा डॅन्स जर दोघांचा झाला तर आम्हाला आनंद होईल ना. ओरिजिनल कळतील लगेच. बघू. गणपत काय चाललंय गणपत? हे कोण? गणपत हे कोण?
भरत जाधव. मी कोण भरत जाधव. कसं दोन एकच असेल ना कोणीतरी हे नाही साफी हे या इकडे या. बरं, तुम्ही बसा इकडे या. हा, सर. यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही किती मिनिटात सर चेंज करू शकता? काही सेकंदात करतो. काही सेकंदात म्हणजे चला आपण पकडू 15 सेकंद 10. ते म्हणतात 15 सेकंदात, तुम्ही किती करू शकता? सर मी तुम्हाला सांगतो 10 सेकंद. मला फक्त 10 सेकंद लागतात पूर्ण गेटअप चेंज करायला सर. चॅलेंज आहे यार. आणि चला. हे open हे झालं challenge. का? गणेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव यांचं. आणि तुमची वेळ सुरू होते आता. एन्जॉय. 10 सेकंदात करतात ते फक्त. चेंज काय करणार काय नेमकं? हा? चेंज ते करणार. पूर्ण चेंज करा. 2 सेकंदात आलो. तिकडे कुठं? वेगवेगळ्या जागी ठेवलेत कपडे. तर तोपर्यंत आपण एक खेळ खेळूयात. आता इथं आपण बघणार आहोत की सौजन्याने एकमेकांची माणसं किती वागतायत. खरं तर कोऑर्डिनेशन टीममध्ये गरजेचं असतं, ते या खेळामध्ये आपल्याला कळतं आहे की नाही. आता आपण काय करणार आहे की इथे एक आपण चित्र काढायचं आहे. तुम्ही म्हणजे कुणी पण या ज्यांची चित्रकला चांगली आहे त्यांनी, म्हणजे आमचे कागद वाया जायला नको. तर तुम्ही आलात की मी तुमच्या कानात एका चित्रपटाचं नाव सांगणार. तुम्ही त्या चित्रातून तो चित्रपट लोकांना सांगायचा आणि तुम्ही तो गेस करायचा. एवढं सोपं आहे. तर आता आपण या खेळाला सुरुवात करूयात. आता आपल्यातून कोण येणार? मयुरेश. ओहो या मयुरेश, तुम्ही या. मयुरेश, तुमच्यासाठी सिनेमा आहे जो तुम्हाला यांना सांगायचा आहे. आणि वेळ सुरू होतीये आता. 5 4 प्रेम काय 3 2 1. मस्त लावायचं. डान्स डॅन्स असं त्यांनी लिहिलंय. हे साधारण तुला ऐकू आलं होतं का मी काय बोललो ते? सोपं होतं. काढलं ते. फार सोपं होतं. डान्स केलं सिनेमाचं सोपं नावच लिहायचं होतं. तुम्ही गेस तर करा मग सांगतो. तुम्ही direct- गेस करणार. चिखलच केलाय त्याने. मराठी आहे? हो. अगं बाई. मराठी मराठी इतका किचकट सिनेमा पहिल्यांदा बघितलाय. तुम्हीच सांगा आणि तुम्हीच सांगा सरप्राईज. सैराट. त्याला पाठवताय. प्लीज नको. पाणी द्या. तो खरंच जाहिरात क्षेत्रात नाही गेला तुला बरोबर. पण चांगला प्रयत्न. या प्रयत्नासाठी तुम्हाला अर्थातच. पण ती विहीर नाही काढली ते फार चांगलं केलं. का उड्या टाकल्या असत्या परत पाणी बिनी इकडे झालं सगळं प्रॉब्लेम सगळं अजून वेट झाला असता आपल्याला. बरे पंच घ्या. हा. चला. टाइम बघा ना किती. तुमच्यापैकी कोणी पण या एक चित्र काढा. तुम्हाला मी कानात सांगतो. एन्जॉय. मदन सुखा तुम्ही. हे काय उलट का घातलंय? 2 सेकंदात आलो. याचे 10 सेकंद. हा वेळ संपली. हे काय काढलंय? मी सांगू का? हा तो डोंगर आहे का? हा डोंगर. आणि ते काय ते काय डोंगर? वरचं? ज्वालामुखी. अच्छा ज्वाला. लावारिस. कडक ओळखलेला आहे तुम्ही. चांगला प्रयत्न तुम्ही दोन्ही टीमनी केला. आणि आता फायनल रिझल्ट
पूर्ण change. मदन सुखात में. पोट बघा कुठे गेले एक मिनिट. अर्थातच आता रिझल्टचा वेळ आलेला आहे आणि बघूयात कोण जिंकलेला आहे. आणि जिंकलेले आहे टीम दोन्ही पण जोरदार सुकन्या, आता तुझ्याकडे येणार आहे. तुझी व्यक्तिरेखा जाणून घ्यायची आहे. मी या नाटकात सुलोचना नावाचं कॅरेक्टर करते, जी पक्याची बायको आहे. आणि आय एम वर्किंग विथ ऑल दिस लॉट ऑफ सेलिब्रिटीज, त्यामुळे मज्जा येते खूप. जयराज सर आता तुमच्याकडे येणार आहे. यात माझं सदाशिव नावाचं कॅरेक्टर आहे. वा, भरतला तिथं समजायला मी येतो, अरे बाबा सौजन्याने वाघ, असं समजावण्याचं कॅरेक्टर माझं आहे. प्रशांत, या नाटकामध्ये मी 3 व्यक्तिरेखा सादर करतो. पहिली आहे मी विभाकर दांडगट, त्याच्यानंतर मी येतो बृहन्मुंबई महानगरपालिकेचा एक माणूस, आणि नंतर मग शेवटी इन्स्पेक्टर. वा वा. विभव, तुझ्याकडे येणार, तुझी भूमिका जाणून घ्यायची आहे. मी नाटकात 2 कॅरेक्टर्स करतो. दानगट नावाचा काका आहे तो आपल्या पुतण्याला घेऊन लग्न करायला येतो त्याचं नानांच्या मुलीबरोबर. आणि दुसरं कॅरेक्टर आहे ते म्हणजे ते खूप गर्व आहे मला की मी ते कॅरेक्टर करतो, कारण की ते कॅरेक्टर आहे ते कमलाकर सातपुते यांचा मुलगा आहे मी. सो ते मला बॅटिंग शिकवतात आणि मी शिकतो. वा वा. तर भरत सर, आता मला तुम्हाला विचारायचं की नाटक म्हटलं की एक गोष्ट असते पाठांतर. कधी असं झालंय चुकून की एखादी गोष्ट विसरलो किंवा ब्लँक झालो? नाही, असं सहजासहजी होत नाही, पण मला ॲक्च्युअल क्यू समोरच्या माणसाची येते तेव्हा. पण तो बिचारा त्या वाक्यावर अवलंबून असतो. मी केदार साहेबांबरोबर नाटक केलं, मला माहिती आहे. माझा किस्सा आंधळं होतं आणि पहिलाच प्रयोग दादरला करतोय आम्ही शिवाजी मंदिरला, आणि त्याच्यामध्ये 3 गवळणींची मी बोलतोय पेंद्या. मी काहीतरी बोलणार आणि प्रियाताई येत आहेत, प्रिया बेर्डे येतात बंदूक हातात घेऊन, त्या मावशीचा रोल करतात. माझ्या वाक्याशिवाय त्या येऊ शकत नाही आहेत. मी गेलो, सगळं छान चाललं आणि एका पॉईंटनंतर ब्लँक, काय सुचेच ना समोरचं. मी गवळणींची वाटेल ते गप्पा मारायला लागलो. मग हे बघ, तुला सांगितलं सगळं लक्षात आहे ना मी परवा काय बोललो ते? हे बघ, तूही लक्षात ठेव. आणि 1 मिनिटात आलोच मी, थांब. समोर एक्झिट. त्या तिघी पोरी टेन्शन मध्ये, हा गेला कुठे? प्रियाताईंना कळलं हा काही येत नाही. त्या बंदूक घेऊन एंटर झाल्या. कुठे गेला तो पेंद्या? कुठे गेला त्याला? अक्कल नाही आहे का त्याला? असं झालं. मग मी आलो, तुलाच शोधायला गेलो होतो मावशे, किती वेळ लावतेस यायला? प्रयोग संपला. बरेच लोक प्रियाताईंना भेटले आणि म्हणाले, आज निलेश साबळेंमुळे तुम्ही वाचला तर तुम्ही एंट्री विसरला होता. आणि आता आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत जोरदार टाळ्या केदार शिंदे यांच्यासाठी. काय सांगाल या नाटकाबद्दल? 1974 साली वसंत सबनीसांनी हे नाटक लिहिलं. सो 2016 साली जर मला हे नाटक प्रेझेंट करायचं असेल तर आता त्याच्यात खूप बदल करावे लागतील. आता कुणी खरकट्याचं पाणी दुसऱ्यांच्या घरात टाकत नाही. आता कुणी केसांचा गुंता दुसऱ्यांच्या घरात टाकत नाही. आता त्रास देण्याचे प्रक्रिया आणि काय म्हणतात त्याला क्लुप्त्या वेगवेगळ्या आहेत. सो एक भांडखोर कुटुंब ज्याचा शेजाऱ्यांना त्रास होतोय आणि शेजारी तिकडे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुठले तरी अशा गोष्टी घडतात जेणेकरून त्या बेरके कुटुंबाला पूर्णपणे सौजन्यामध्ये जावं लागतं. आणि मग काय घडतं तर ही एक मूळ नाटकाची जी संकल्पना होती ती ठेवून त्याची रंगावृत्ती नवीन आम्ही केली. वा वा वा. आणि आता वळूयात या नाटकाच्या निर्मात्यांकडे. जोरदार टाळ्या अमेय खोपकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. अमेय सर, काय सांगाल या नव्या निर्मितीबद्दल? नमस्कार. मला असं वाटतं की तुम्हा सर्वांना आणि आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे की मी सतत लोकांशी सौजन्याने वागत असतो. नाही, जोक्स अपार्ट, पण एक गोष्ट नेहमी पहिल्यापासून फॉलो करतो ती म्हणजे की जर का आपल्याशी कोण सौजन्याने वागत असेल तर नक्की त्याच्याशी सौजन्याने वागावं. पण जर का आपल्याशी कोण सौजन्याने वागत नसेल तर मग सौजन्याची आयशी त्याशी. लहानपणापासून चंद्रलेखा प्रकाशित मोहन वाघ सरांचं त्यांची नाटकं बघत बघत मोठा झालेलो आहे.
आणि माझ्यासाठी ह्या नाटकाचा निर्माता म्हणून ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. वा वा. आणि वळूया दुसऱ्या निर्मात्यांकडे. अजित भुरे सर, जोरदार टाळ्या सरांसाठी. अजित सर, तुम्ही काय सांगाल या निर्मितीबद्दल? मी हे नाटक फार पूर्वी अनेक वेळा पाहिलेलं आहे, पण केदार शिंदे किंवा भरत जाधव यांच्यासारख्या नवीन पिढीकडून ते नाटक नव्या पद्धतीने नवीन फॉर्ममध्ये, सौजन्याची अशी तशी ही कॉमेडी ही फ्री फॉर्ममध्ये आणण्याचा त्यांचा जो एक्सरसाइज आहे तो मला माझ्यातला विद्यार्थी जो आहे त्याच्याकडनं त्यांच्याकडनं शिकायला मिळालं की हे जुनं नाटक कसं सादर करावं नवीन फॉर्ममध्ये. वा वा. केदार सर, मग आम्हाला यातला कुठला प्रसंग बघायला मिळणार आहे या नाटकातला आज? यातले 2 प्रसंग बघायला मिळतील. एक, जेव्हा हे सौजन्यात नाहीत आणि कितपत भांडखोर आहेत हे सगळं कुटुंब आणि त्यांचे शेजारी कशा पद्धतीचे आहेत, तो एक सीन. आणि दुसरा प्रसंग तुम्हाला बघायला मिळेल की जेव्हा हे सौजन्यात जातात आणि त्या शेजाऱ्यांच्या सगळ्या पार्टीवर हे कशी कुरघोडी करतात. हा, नमस्कार. मी तुमचा हितचिंतक बोलतोय, मांडलेकर. अहो, कुठे तुम्ही या घरात नातं जोडताय? हा, उद्या नातं जोडलं ना तर लोक थुंकतील तुमच्या तोंडावर. हे असे फुक. अहो, नाही, जर व्यवस्थित लग्न पार पडलं नाही ना तर तुमचा तो पुतणा आहे ना तो लाथा घालेल तुम्हाला. हे अशा डोळे बघ. काय चाललंय? काय नाही, मुलं पकडापकडी खेळत आहेत. याच्यावर राज्याला घे ना. राज्य काय झालं? नाही, 1 मिनिट नाना, नक्की काय चाललंय विभाकर? अहो काका, ही मुलगी मला मारते, मला ओरडते. काय हो बेरके, अहो हेच संस्कार केले तुम्ही तुमच्या मुलीवर, हेच शिकवलंय तिला? आमच्या पोरीचे संस्कार नको काढू. आधी स्वतःच्या पोराकडे बघ, कसं उभं राहिले, कसं बोलते. हे पहा तुम्ही अपमान करताय आमचा. ह्यांच्या शेजारीच बरोबर बोलत होते. एक मिनिट. आमच्या शेजाऱ्यांचा काय संबंध इथे? अहो, आता आपण तुमच्या त्या रेफ्युज एरियामध्ये गेलो होतो ना, तेव्हा जो मला फोन आला तो तुमच्या शेजारच्यांचा, मांडलेकर का कोणीतरी सांगत होते की या परिवाराशी सोयरी करू नका, पस्तावाल. आणि आम्ही त्यांना चुकीचं समजत होतो. चल रे विभाकर, आता लग्न बिग्न काय नाही. काय रे मांडलेकर, फोन करतोस आमच्या पाहुण्यांना, मंदेचं लग्न मोडतो तुझ्या. अरे काय चुकीच्या बोलते रे ते, काय चुकीच्या बोलते. ए देसाई, मध्ये मध्ये बोलू नकोस. नाकी नऊ आणलं तुम्ही लोकांनी. एक्सक्यूज मी, Yes. यू नो स्टँडर्ड पीपल. हे टवळे, तू काय का आम्हाला स्टँडर्ड शिकवणार? नाही तर काय, गाणं लागलं तर केस फिरवत नसते. पप्पी दे, पप्पी दे. तुमच्या लोकचा मी बंदोबस्त करते. स्वागत करूया सदाशिवराव भोपळांचे, स्वागत करूया सदाशिवराव भोपळांचे. नाना, अरे घरात इतकी प्रसन्नता, ती सुद्धा सकाळच्या वेळी. असू दे. बाकी तुझं सगळं क्षेम आहे ना? तुझं माझं काही सेम नाही बाबा. पाहिलंच सौजन्याने कशी वाट लावली ती, वाट धरली ती. नाना, अरे तू सौजन्याच्या इतक्या टोकाला जाशील असं मला वाटलंच नव्हतं. साहेब आले. ना साहेब, तुमच्या संभाषणात विघ्न असेल तर आम्ही प्रवासा करू का? काय प्रवासा करू? आत यावे का असे विचार वयाचे आहे बंधू राजास. यावं. ना ये बाहेर ये. खूप नाटकं बघतो तुझी सौजन्याची. आज तुझ्या सौजन्याची ऐशीच करतो. ये बाहेर. मी सौजन्य सोडा आणि त्या सौजन्य पाळतोस काय? आज ना याला शिव्याच घालतो. ए नाना, तुझी बीप ए भो बीपच्या ए मांडलेकर, वेंदळा, बावळट, दुष्ट, मंद. दादा काय बोलताय? मोठी शिवी तर आज भरत जाधव सर इथे आलेले आहेत आणि या मंचातर्फे नेहमी काही ना काहीतरी सरप्राईज असतं.
एक सरप्राईज आहे, मी वाचून दाखवतो. एक मेसेज आहे तुमच्यासाठी. कंडक्टर रजनीचा सुपरस्टार रजनीकांत झाला आणि भल्या भल्यांना त्यानं म्हणायला लावलं माइंड इट. 12 डिसेंबर रजनी सरांचा जन्मदिवस. याच तारखेला आणखीन एक चमत्कार घडला महाराष्ट्रात. तोही 12 डिसेंबरला जन्माला आला. कंडक्टरचा बॅच त्यानंही काढला. याही सुपरस्टारला घरचे पिठाचे डबे पोहोचवावे लागले. प्रसंगी भाजीच्या गल्ल्यावर बसावं लागलं. नाटकाच्या प्रयोगाला कितीही उशीर झाला तरी सकाळी लवकर उठून तो वडिलांची टॅक्सी धूत होता इमाने. अखेर यानंही नशिबाला म्हटलं माइंड इट आणि बऱ्याच वर्षांची उलाढाल करीत हे दामोदर पंत श्रीमंत झाले रसिकांच्या हृदयमनात कायमचेच. भारत माताला सिनेमे बघण्याचे पैसे नसायचे तेव्हा बाहेर उभा राहणारा हाच गलगले 30x30च्या मोठ्या पोस्टरवर स्वतःला पाहत होता. त्याचं नाव मोठ्या अक्षरात झळकत होतं आणि भरत जाधव. टॅक्सीच्या जागी मोठाली कार आली तेव्हा खुद्द पुलंनाही अभिमानानं सांगावंसं वाटलं, सर मराठी हिरोनं कार घेतली. पण या साऱ्या ग्लॅमरच्या जत्रेतही भरत तू आजही सर्वांचा लाडका भरत्याच आहेस. तुझ्याच भाषेत सांगायचं तर सुपरस्टार हा चेंडूसारखा असतो. तो वर गेल्यावर लोकांचे हात उभे राहतात. तेच हात तो खाली येतानाही सज्ज व्हायला हवेत त्याला झेलायला. सही भाषेत सांगायचं तर भरत नावाचा हा चेंडू वरच राहील आणि आम्हा रसिकांचे हात सदैव सज्ज असतील तुला झेलायला नाही तर तू नेहमी वर जात असताना तुला सलाम करायला. तर आज खरंच खूप छान वाटलं की सौजन्याची ऐशी तैशी या नाटकाच्या निमित्तानं ही कलाकारांची फौज आपल्या थुकरटवाडीमध्ये आलेली होती. या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत घेणार आहे आत्तापुरता निरोप. भेटणारच आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमाचेच नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.